गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आज आहे रक्षाबंधन आणि फर्स्ट टाइम रक्षाबंधन आम्ही पुण्यात सेलिब्रेट करतोय दादाकडे. तर आता हा व्लॉग खूप छान असणार आहे, तर नक्कीच बघा पूर्ण शेवटपर्यंत. लग्नानंतर पहिल्यांदाच आणि दादाच्या घरी रक्षाबंधन होतंय 4 वर्षानंतर. कारण की दादाचं जेव्हा घर घेतलं तेव्हा कोरोना होता आणि त्यामुळे आम्ही कोरोनानंतर आलोच नाही. नंतर माझंही लग्न झालं, म्हणून फर्स्ट टाइम लग्नानंतर पहिलं रक्षाबंधन पुण्यात होतंय. आणि त्यामुळे सगळी फॅमिली रक्षाबंधनला फर्स्ट टाइम सगळे आले होते. खूप छान रक्षाबंधन सेलिब्रेट झालं. त्यानंतर आम्ही थोडे फोटो शूट केलं, रील काढलेत, ते तुम्हाला बघायला मिळतील शेवटी. नक्कीच बघा. दादाचंही यूट्यूब चॅनल आहे गायत्री प्रशांत या नावाचं, नक्कीच तेही चेक करा. तिथे खूप छान छान व्लॉग असतात. दादाने मस्त अशी साडी आणली होती आणि ती साडी दादा मला गिफ्ट करत होता. आणि साडी खूप मस्त होती, मला बघताच आवडली आणि खूप छान होती. तसं बघायला गेलं तर म्हणजे त्याने आमच्या चॉईसनेच घेतल्या होत्या. ओवी मामाला ओवाळताना थोडा त्रास देत होती. तिचा मूड एकदम डाऊन होता, तिला काहीतरी खेळणं पाहिजे होतं, त्यासाठी ती रडत होती. म्हणून ती मामाला ओवाळायचं सुद्धा नाही म्हणत होती. बट तरी मी बळजबरी तिला मामाला ओवाळायला सांगितलं. आणि तुम्ही तिचा चेहरा बघू शकतात, नाही तर ती अशी खूप हसमुख असते. मामाचा पाय पडतोय. तर आता मल्हारला सृष्टी ओवाळते आणि ओवी ते पप्पांच्या बाजूला बसली आहे. मल्हार हा पूर्णपणे बाबांजवळच असतो, कंटिन्यू त्याला बाबांजवळ राहायला आवडतं, म्हणून बाबांजवळच बसलेला असतो. त्यानंतर वहिनींनी पप्पांना ओवाळून घेतलं आणि सगळे बाबांचेच लाडके बाबा असतात बसलेले. मल्हार, शौनक, ओवी आणि मस्त ओवाळून झालं आता. त्यानंतर आम्ही वहिनींना राखी बांधणार आहोत. तर या ठिकाणी आम्ही वहिनींना राखी बांधतोय. भाऊ आमच्यासारखं उभी राहा, आमच्यासारखं उभी राहा, आमच्यासारखं उभी राहा. पुढे अरे माझ्यासारखं ना, माझ्या लेवलला आहे ना. 1 2 3 स्टार्ट. अजून 1 मिनिट खाली बसा पटकन, पुढे सारखा. तर आमचं कधीच फोटो शूटच चालू होतं. रक्षाबंधन नंतर सगळ्या फॅमिली सोबत फोटो काढणं चालू होतं. आधी दादाकडे कामाला एक मेड आहेत, तर त्यांनी फोटो काढले बऱ्यापैकी. त्यानंतर मग आमचा थोडा फोटो, नंतर दादाने स्पोज बदलवल्या सगळ्यांच्या, म्हणून नवीन पुन्हा फोटोशूट सुरू झालं. त्यानंतर मी कॅमेरा मागे ठेवला होता, पण त्या फोटो काढणाऱ्या ज्या मेड होत्या त्या समोर येत होत्या, म्हणून मग मी इकडे कॅमेरा चेंज केला आणि फोटोसाठी उभे राहिलो. तिथे चालू होता हा अँगल ठेव. आमच्या पूर्ण फॅमिलीला फोटो काढायला खूप आवडतं आणि कंटिन्यू आम्ही फोटो काढत असतो, व्हिडिओ करत असतो. आणि हे लहान मुलं खूप गडबड करत होते, त्यामुळे फोटो व्यवस्थित येतच नव्हता. तर फायनली डन आहे फोटो. रक्षाबंधन नंतर आता आम्ही सगळे शॉपिंगला चाललोय. दादा सगळ्यांना कपडे साड्या घेणार आहे. पाण्याची बॉटल गाडी तुमची तब्येत एवढी बारीक आहे की ट्राय करून बघा. 7 to 8 म्हणलं
मल्हारचं वेगळंच चालू आहे इकडे. मला कोण भेटते ना म्हणलं. मल्हार काय करतोय तू? हडून अरे शॉपिंग वगैरे करून आल्यानंतर जेवण वगैरे करून मुलांना खाली खेळण्यासाठी आणलंय. तर मुलांची मस्ती बघू शकतात. आमचे 2 मेन खतरनाक ओव्या या ठिकाणी मला काय कर 1 2. तर आता जस्ट आम्ही खालून फिरून आलोय आणि खाली गेलं म्हणजे तिथे दादाच्या सोसायटीत प्ले एरिया आहे. तिथे ओवी मल्हार खूप त्रास देतात. मल्हार तर नाही, मल्हारला तर एवढं काही कळत नाही, बट सृष्टी, शौनक आणि ओवी तिथे खेळायला जायचं म्हणतात. पण आम्ही कसं तरी त्यांना तो प्ले एरिया न दाखवता थोडा साईडच्या साईडने फिरत होतो. बट त्यांना दिसला की ते एकदा तिथे गेल्याशिवाय राहत नाही. शेवटी ते तिथे गेलेच आणि तिथे खूप बराच टाइम झाला. त्यानंतर मग आम्ही वरती आलो आणि आज सकाळपासूनचा दिवस खूप हेक्टिक होता. कारण सकाळपासूनच आम्ही सकाळी 1 वाजेपर्यंत भद्राकाल असल्यामुळे रक्षाबंधन चालणार नव्हतं. त्यामुळे आम्ही म्हटलं FC रोड आणि तुळशीबाग जाऊन येऊ. तिथे गेल्यानंतर तिकडनं येते तर आम्हाला 2 वाजले. त्यानंतर दादाही कंपनीत गेला होता. मग तो घरी आला. त्यानंतर आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं, जे की तुम्ही पाहिलंय. तर ते रक्षाबंधन तुम्हाला नक्कीच कसं वाटलं आणि ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि लहान मुलं असल्यामुळे थोडं फोटो शूट करायला गोंधळ झालाच आहे. बट तरी आम्ही त्या वेळात वेळ काढून थोडे रील शूट केलेत आणि फोटोही खूप काढलेत. तर रील आणि फोटो हे तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन पाहायला मिळतील, जे की त्याचं अकाउंटचं नाव वृषाली पाटील. नक्कीच जाऊन बघा आणि नक्कीच चेक करा आणि त्यालाही इंस्टाग्रामलाही फॉलो करा. तर अशा प्रकारे मी खूप असं म्हणजे मुलांच्या गोंधळमध्ये तरी कसा तरी छोटासा लॉग काढला आहे, तुमच्यासाठी थोडं शूट केलं आहे. तर नक्कीच मला हा लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि काही लॉगमध्ये काही तुम्हाला चेंजेस असतील तर ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि लॉग कसा वाटला तेही सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या पुढील व्लॉगमध्येही नक्कीच असा सपोर्ट करा. आणि थँक्यू. असाच तुम्ही नेहमी सपोर्ट करतायत आणि कमेंट्स करतायत त्याबद्दल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.